आता शाळा कॉलेजांमध्ये गेल्यानंतर जेव्हा आम्ही लहान लहान लेकरांना विचारतो ना, बाळांनो तुमचे आदर्श कोण रे, कोणासारखं तुम्हाला बनायचं आहे, तेव्हा त्या पोरांच्या डोळ्यांसमोरचे आदर्श त्यांच्या बाप नाही आहे, त्या लेकरांच्या डोळ्यासमोरचे आदर्श त्यांची आई नाही आहे. त्यांचे आदर्श कोणात माहिती आहे? ते बॉलिवूडमधले बनियान काढून हिंडणारे हिरो त्यांना आदर्श वाटतात. जंगली रमी प्यावना महाराज म्हणणारे हिरो त्यांचे आदर्श आहे तो. पण बनियान फाटेपर्यंत स्वतःच्या कुटुंबासाठी कष्ट घेणारा त्यांच्या शेतकरी बाप त्यांना आदर्श वाटत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून मी म्हणतो की बघा, बाप नावाची एक परीक्षा असते जीवनामध्ये, आणि बाप नावाच्या परीक्षेमध्ये आपण पास झालो की फेल झालो हे कधी ठरवायचं माहित आहे? तुमच्या घरामध्ये एखादा पाहुणा येईल, तुमच्या लेकराला उठून उभा करेल आणि विचारेल, बाळा कोणा तुझ्या डोळ्यापुरचे आदर्श कोणासारखं बनायचं आहे, आणि तुमच्या पोरगा जागेवरून उठून उभा राहील, 2 सेकंदाची सुद्धा वेळ लावणार नाही, आणि तुमच्या पोरगा असं म्हणेल की सर माझा बाप आमदार बी नाही, सर ना माझा बाप खासदार बी नाही, पण माझा बाप इमानदार आहे, मला माझ्या इमानदार बापासारखं बनायचं आहे. ज्या दिवशी तुमच्या पोरगा असं म्हणेल त्या दिवशी समजून जायचं की आपण बाप नावाच्या परीक्षेमध्ये पास झालो.